आतापर्यंत आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, बरोबर? तर हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंटली नॉमेनक्लेचर. कारण नॉमेनक्लेचरमुळे तुम्हाला कॉमन सिस्टीम आणि IUPAC दोन्ही काढता आलं पाहिजे आणि त्यावरून प्लस स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. कारण हे दोन्ही जर का जमलं तर तुम्हाला पुढचा खेळ खेळता येईल. अदरवाईज याच्यामध्ये काही अर्थच राहणार नाही. सो मी पुन्हा एकदा सांगेन, बिफोर दिस लेसन किंवा बिफोर दिस लेक्चर तुम्ही आधी नॉमेनक्लेचर नीट करून घ्या आणि मग या किंवा इथून पुढच्या सगळ्या लेक्चर्सना बघायला स्टार्ट करा. ओके, सो मेन थिंग आता आपण सेकंड पॉईंट बघतोय. कुठल्याही एका या ज्या चार मेन जे लेसन सांगितलेत त्याचा एक जो पॅटर्न आहे त्यातला सेकंड पॉईंट, दॅट इज प्रिपरेशन रिॲक्शन्स. म्हणजे काय असतं, तर आपण आता जे काही टॉपिकचं नाव बघतोय, फॉर एक्झाम्पल आता आपण बघतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्स. तर हे हॅलोजन डेरिव्हेटिव्स आपल्याला ॲज अ प्रोडक्ट म्हणून मिळाले पाहिजे. म्हणजे आपल्याला व्हेरियस रिॲक्टंट घ्यायचे आहेत, रिॲक्टंटमध्ये व्हेरियस कंपाऊंड असणार आहेत. तुम्हाला मी पुन्हा एकदा म्हणते, नॉमेनक्लेचर एकदा नीट करा. कारण हॅलाइडचं आलं तर कॉमन सिस्टीम ऑफ अल्कोहोल पण सेम आहे. हॅलोजनचं जर का तुम्हाला कॉमन सिस्टीम माहिती असेल तर अल्कोहोलचं तुम्हाला इझिली काढता येईल किंवा लक्षात येता येईल. तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज नाही लागणार, इझिली कळेल. फक्त IUPAC मध्ये आपण हॅलो प्रिफिक्स लावायचो, तर अल्कोहोलला तो सफिक्स लागतो, दॅट इज OL. ओके, सो इम्पॉर्टंटली ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आपण यूज करतोय तर ते यूज करताना तुम्हाला नावं जी यूज करतोय ते इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कशाला काय म्हणताय. ओके, सो प्रिपरेशन रिॲक्शन मेन पॉईंट असा असणार आहे, सगळं करून तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे RX. सगळ्याचा प्रोडक्ट एक ही मिलेगा, दॅट इज RX मिलेगा. ओके, मतलब काहीही करा त्यातून तुम्हाला RX हे फिक्स मिळणार आहे. तर एक्सच्या ठिकाणी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनची जी रिॲक्शन आहे ती फक्त एकच रिॲक्शन आहे. ओके, फ्लोरीन फक्त आपल्याला एकाच वेनी मिळू शकतो, बाकी सगळ्यांच्या रिॲक्शन आहेत मोस्ट ऑफ द टाइम. ओके, सो तुम्हाला आता स्टार्ट होतानाच अल्कोहोल आहे आणि अल्कोहोलच्या रिॲक्शन स्टार्ट होताना खूप मोठा पॉईंट असा आहे की अल्कोहोलनीच खूप जास्त काय बरं म्हणता येईल, पूर्ण चारही लेसन्समध्ये सुनामी आणल्या अक्षरशः. की अल्कोहोलमुळे एवढ्या गोष्टी चेंज होतात की तुम्हाला नंतर ॲट दी एंड ऑफ 4 लेसन मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली अल्कोहोल कुठे कुठे आणि कसा रोल प्ले करतो. सगळ्यात मेन काम असतं अल्कोहोलचं. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करताना अल्कोहोलनीच बघूयात. सो पहिला पॉईंट आपण अल्कोहोलपासून प्रिपेअर करतोय, म्हणजे ROH चा फॉर्मॅट होणार आहे RX. मग हे खूप वेनी करता येईल. त्यातली आपण पहिली वे बघणार आहे, याच्यातली पहिली वे बघणार आहे, दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड, सो ॲडिशन करतोय आपण हायड्रोजन हॅलाइड. आता हायड्रोजन हॅलाइडमध्ये आपण 3 बघतो. मी आधीच जसं सांगितलं, फ्लोरीनच्या खूप रेअरली रिॲक्शन आहेत. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या तिघांच्याही रिॲक्शन आहेत सफिशियंटली. जास्त करून क्लोरीन तर खूप जास्त प्रोड्यूस होतो खूप साऱ्या रिएजंटपासून. सो फ्लोरीन खूप डिफिकल्ट आहे, तो फक्त एकाच वेने प्रिपेअर करता येतो. अदरवाईज क्लोरीन ॲबंडंटली, ब्रोमीन थोडाफार, आयोडीन पण इझिली प्रिपेअर करता येतो. ओके, सो आता आपण ॲडिशन करतो HXची इन ROH. तर आता हे HX पुन्हा 3 वेजनी होऊ शकतात, HCl, HBr, HI. तर मी तुम्हाला आधी फॉर्मॅट सांगते आणि मग मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली त्याचं ॲप्लिकेशन इन कार्बनच्या चेनमध्ये कसं करायचं. ओके, सो बघा आपण काय ॲड करतोय. पहिल्यांदा आपण घेतोय ROH मध्ये HCl. HCl जर का घेतलं तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अनहायड्रस ZnCl2. त्यालाच आपण म्हणतो लुकास रिएजंट. नाव लक्षात ठेवा, लुकास रिएजंट. सो हा जर का लुकास रिएजंट आपण ॲड केला इन प्रेझन्स ऑफ ऑब्वियस HCl जर आपण ऑलरेडी ॲड केलेला आहे, सो ROH प्लस HCl इन प्रेझन्स ऑफ ZnCl2. तर प्रिपेअर काय होणार आहे, हा जो H हा दिसत असेल OH आणि H, हा इथून बॉन्ड बनणार आहे, दॅट इज H2O. आणि बाहेर काय येणार आहे RCl.
सो RCl बाहेर निघाला, H2 निघून गेला. सो हा बनला बाय प्रोडक्ट आणि हा बनला आपला मेन प्रोडक्ट, दॅट इज अल्किल क्लोराईड. सो सिंपल आहे, ZnCl2 ॲड केला फक्त RCl बनवण्यासाठी. ओके, आता नेक्स्ट रिॲक्शन मी आधी तुम्हाला तिन्ही HX एक्सप्लेन करते, देन आय विल एक्सप्लेन की आपण अल्केनमध्ये कसं, अल्कोहोलमध्ये कसं एक्झॅक्टली ॲड करणार आहे. आता पुन्हा घेतला ROH प्लस HBr. फक्त काय होत आहे बघा, सेम होणार आहे. ROH मधला OH आणि HBr मधला H हे सगळे बनणार आहेत H2 आणि तयार काय होणार आहे, RBr. सो आता याच्यावरती ॲड करायचं आहे आपल्याला NaBr आणि H2SO4. ओके, सो आता आपण ॲड करताना काय करतोय, NaBr आणि H2SO4. याच्यासाठी रिएजंट वेगळा आहे, सो आपण ॲज इट इज घेतला NaBr आणि H2SO4. ठीक आहे, काय झालंय, फक्त इथे जो क्लोरीन होता त्या जागी फक्त ब्रोमीन आलाय. सो क्लोरीनच्या जागी ब्रोमीन आला म्हणून ॲरोवरच्या गोष्टी पण बदलल्या. हे सगळे कॅटॅलिस्ट आहेत. कॅटॅलिस्टचं मिनिंग काय की ते ॲक्च्युअलमध्ये कुठे तुम्हाला झिंक दिसत नाही. झिंक फक्त काय काम करतोय, तर झिंक फक्त तिकडे स्पीडअप करण्याची गरज आहे. ठीक आहे, आता पुढची रिॲक्शन बघा, ROH प्लस HI सेम होणार आहे. OH आणि H निघून जाणार आहे, तयार काय होणार आहे, RI प्लस H2. बेसिकली याला फक्त हीटची गरज असते, बट आता तुमच्या बुकमध्ये, तुमच्या यावर्षीच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की NaI किंवा H3PO4 टाकलं की ही रिॲक्शन जास्त इझिली मिळते, जास्त आपल्याला एफिशियंट बनते. सो हे त्याने ॲड करायला लावलं. सो आता एकदा नीट बघा की हा जो HX होता, HX मधला हा X जो आहे, हा X फक्त रिप्लेस झालाय OHच्या ठिकाणी. म्हणजे OH निघून गेलाय हायड्रोजन सोबत टू प्रिपेअर वॉटर अँड RCl, RBr अँड RI हॅज बीन प्रिपेअर्ड. ओके, सो हे सगळं जे आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की आपण अल्कोहोल घेतला. स्टार्टिंगला आपण अल्कोहोल घेतला म्हणजे अल्कोहोल आपल्याला रिॲक्टंट म्हणून घेतलेला आहे आणि अल्कोहोलमध्ये आपण टाकलेलं आहे HCl, HBr, HI, दॅट इज सिम्पली HX. आता हे माइंडमध्ये ठेवायचं की HCl ZnCl2 सोबत घेतला होता, HBr NaBr H2SO4 सोबत घेतला होता आणि HI घेतला हीट सोबत. तुम्ही ज्यावेळेस कुठलीही गोष्ट अशी पटपट बोलता त्यावेळेस तुमच्या मेमरीला लक्षात ठेवायची एक सवय लागते. त्याच्यामुळे कधी पण असं बोलताना HCl ZnCl2, HBr NaBr H2SO4 इझिली लक्षात राहतं. आणि तुम्ही हे जितक्या वेळा रिवाईज कराल, रोज ॲटलिस्ट 15 मिनिटं द्या, आत्तापासूनच सांगतेय, रोज ॲटलिस्ट 15 मिनिट द्या, या टाईपच्या रिॲक्शन तुम्हाला इझिली पकडता येतील. सो बॅक टू सिलेबस, अल्कोहोल प्लस HX ॲड करून RX आणि H2O बाहेर पडलाय. ठीक आहे, सो ही होती ॲडिशन ऑफ HX. आता मी काय करते बघा, फक्त हे हा जो होता आपला फॉर्मॅट, ROH प्लस HX गिव्स RX प्लस H2, याच्यामध्ये आपण आता एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं विचारलंय, व्हॉट विल हॅपन इफ इथेनॉल इज ॲडेड विथ HCl इन प्रेझन्स ऑफ लुकास रिएजंट. बघा काय विचारलंय, इथेनॉल. सो इथेनॉल आधी काढता आलं पाहिजे. नसेल माहिती तर आत्ता समजून घ्या. आपल्याला अल्कोहोलमध्ये याचं नेमिंग सिस्टीम आहे, बट ॲटलिस्ट तुम्हाला याचा थोडाफार अंदाज करता येईल. इथेनॉल अल्कोहोल आहे, अल्कोहोल, इथेनॉल OL लागला शेवटी, सो OH ग्रुप असला पाहिजे. इथेन म्हणजे 2 कार्बन. सो काय होणार आहे बघा, 2 कार्बन म्हणजे CC लिहिला. आता आपण टाकतो त्याच्यामध्ये OH, एकाच ठिकाणी दाबू शकतो, नो अदर चॉईस. सो आता इथे होईल CH3 आणि इथे होईल CH2. सो CH3 CH2 OH, याच्यामध्ये आपण टाकला HCl, इथेनॉलमध्ये ॲड केलं HCl इन प्रेझन्स ऑफ लुकास रिएजंट और ZnCl2 म्हणजेच ZnCl2. आता मी फक्त लुकास रिएजंट लिहिते. तर तयार काय होणार आहे, CH3 CH2 Cl प्लस H2. इझी आहे, खूपच इझी आहे, ह्याच्यात काही जास्त अवघड नाही आहे. समजा जर का विचारला N प्रोपिल अल्कोहोल इज ॲडेड विथ HBr, तर काय करणार. सो बघा, N प्रोपिल अल्कोहोल हा होता इथेनॉल. प्रत्येक वेळी तुम्हाला
रिॲक्शन झाल्यावर त्याच्या खाली जे जे काही मेन गोष्टी आहेत, म्हणजे याला हायड्रोजन क्लोराईड लिहायची गरज नाही आहे तशी, बट इथे इथेनॉल कंपल्सरी आहे आणि इथे लागेल इथिल क्लोराईड. किंवा तुम्हाला जर का IUPAC यूज करायचं असेल देन ऑल्सो इट इज ओके. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं नाही आहे की हाऊ विल यू प्रिपेअर क्लोरो इथेन, तोपर्यंत तुम्ही इथे काही यूज करू शकता. आता आपल्याला विचारलं आहे व्हॉट विल हॅपन वेन एन प्रोपिल अल्कोहोल इज ॲडेड टू HBr. एन प्रोपिल अल्कोहोल, फर्स्ट ऑफ ऑल आता आपण आधी नाव लिहूयात एन प्रोपिल अल्कोहोल. एन प्रोपिल अल्कोहोल दिसतो कसा? एन म्हणजे ट्रेन स्ट्रक्चर. जर का एन प्रोपिल ब्रोमाइड आठवत असेल तर हा इझिली आठवेल. सो सी सी आणि मग OH. सो काय येणार? CH2 CH2 अँड CH3. सो हा झाला एन प्रोपिल अल्कोहोल. याच्यामध्ये ॲड केला HBr. तर कशामध्ये यूज केलेला आहे तो? NaBr प्लस H2SO4 यांच्यासोबत ॲड केलेला आहे, बरोबर. तर आता याचं काय होणार आहे? फक्त OHच्या ठिकाणी काय येणार आहे? Br. सो हा झाला एन प्रोपिल ब्रोमाइड. किंवाच तुम्ही याला काय म्हणू शकता? किंवा म्हणू शकता याला 1 ब्रोमोप्रोपेन. कुठलं तरी एकच नाव लिहित जा. मी तुमच्यासाठी दोन्ही नावं लिहिलेली आहेत. ओके. सो एकतर हे लिहा नाही तर हे लिहा. ओके. 1 ब्रोमोप्रोपेन विथ ॲज अ वॉटर ॲज अ बाय प्रोडक्ट. ओके. सो ही झाली आपली HBrची रिॲक्शन. आता समजा तुम्हाला विचारलं आहे हाऊ विल यू प्रिपेअर आयसोब्युटिल आयोडाईड. तर कसं करणार? आयसोब्युटिल आयोडाईड तयार करायला लावलं. ठीक आहे. आता आपण फक्त अल्कोहोलपासूनची रिॲक्शन बघितली. आधी आयसोब्युटिल आयोडाईड काढून घेऊयात. आयसोब्युटिल म्हणजे एका कार्बनला 2 CH3 आलेच पाहिजे. त्याच्यानंतर आयसोब्युटिल म्हटलं 3 झाले, हा येईल चौथा आणि याला लागणारे आयोडाईड. हा तयार करायचा. आपल्याला माहिती की अल्कोहोलपासून आपण इझिली तयार करू शकतो. आयोडाईड आहे म्हणून आपण याच्यामध्ये ॲड काय करतोय? H3PO4 आणि ॲड करतोय आपण HI. तर हा दिसायला पण सेमच असणार आहे. आयच्या ठिकाणी फक्त अल्कोहोल असणार आहे. सो काय येईल? CH3 CCH3 CH2 OH. म्हणजे हा झाला आयसोब्युटिल अल्कोहोल. ओके. इझी होता खूप. आयसोब्युटिल अल्कोहोलमध्ये HI ॲड केला इन प्रेझन्स ऑफ H3PO4 और NaI आणि बाहेर कोण पडला? वॉटर विथ आयसोब्युटिल आयोडाईड. ओके. दिस वॉज व्हेरी इझी पहिली रिॲक्शन आहे. ओके. सो आय होप तुम्हाला कळली असेल. आता अल्कोहोलमधली सेकंड रिॲक्शन अशी आहे. ही ॲक्च्युली फॉस्फरस हॅलाइड सोबतची रिॲक्शन आहे. PX3 और PCl5. आता फॉस्फरस हॅलाइड, फॉस्फरसची व्हॅलेन्सी असते ट्राय हॅलाइड और पेंटा हॅलाइड, म्हणजे ट्राय 3 असते किंवा 5 असते. सो त्याला 3 क्लोरो ग्रुप किंवा 3 हॅलोजन ग्रुप अटॅच होऊ शकतात. बट ज्यावेळेस 5 बॉन्ड बनायची गरज असते तर त्यावेळेस फक्त क्लोरीनच तेवढा स्टेबल बनू शकतो. म्हणजे PCl5 इज ओनली स्टेबल स्ट्रक्चर. अदरवाइज PI5 PBr5 विल नॉट वर्क. सो PX3 मध्ये PCl3 PBr3 PI3 accepted, but in PCl5 it is only Cl. PI5 cannot it is not stable and similarly PBr5 is also not stable. सो आता आपण बघूयात रिॲक्शन काय आहे. फॉर्मॅट देते आधी. कधी तुम्ही लक्षात ठेवताना फॉर्मॅट लक्षात ठेवा. इट्स व्हेरी इझी. पण तुम्हाला त्याच्यानंतर रिॲक्शन्स पण लिहिता आल्या पाहिजेत. सो त्यासाठी तुम्हाला नॉमेनक्लेचर गरजेचं आहे. सो ROH मध्ये ॲड केला PX3. X काही असू शकतो त्या 3 पैकी. इथे मी 3 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यापासून बनणार आहे, हे बनवतात कसं तर P+X2. ही प्रिपरेशन रिॲक्शन वरती लिहायला लागते म्हणून लिहिलं आहे P+X2. आता हा जो अल्कोहोल आहे 3 टाइम्स घेतलेला आणि हा PX3 दिसतोय 3R आणि X3 म्हणजे 3X. सो यांचा बनणार आहे 3RX. आणि बाहेर कोण पडणार आहे बघा? 3 OA आणि 3 HA आणि PA. सो याला तुम्ही सिम्पली POH थ्राईस लिहू शकता और तुम्ही लिहू शकता H3PO3. तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पण सिमिलर टाईपची रिॲक्शन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्मॅट दिसेल. आता तुम्हाला बुकमध्ये हा फॉर्मॅट दिलेला आहे. दोघांचा मिनिंग सेमच आहे. ओके. सो
हा बाय प्रोडक्ट तयार होतोय. हा हायड्रोजन आणि फॉस्फरस ऑक्झी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस आहे आणि हा कोण तयार झाला आपला हॅलाइड. सो हा एक मेथड होती फ्रॉम PX3. दुसरी मेथड आहे आपली, दुसरी मेथड आहे अगेन अल्कोहोल घेतला. आता आपण यूज करतोय फक्त पेंटाहॅलाइड दॅट इज PCl5. पुन्हा तेच येणार आहे P+Cl2. इथे एक्स लिहायची गरज नाही, एकच होतोय. सो तयार काय होणार आहे, एकच आहे, सो एकच RCl तयार झाला. नंतर तयार होईल POCl3 प्लस HCl. ओके, सो खूप इझी आहे POCl3 आणि HCl. हे लक्षात ठेवताना जर का तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला इझिली लक्षात राहील. कधी कधी आहे ना असं होतं, म्हणजे माझ्या 12वीत असं झालं होतं की खूप सारे नवीन कंपाऊंड दिसतात. तुम्हाला पण असं होत असेल. ठीक आहे, मला तर झालं होतं बिकॉज आय वॉज नेव्हर टॉपर और 10th-11th पर्यंत टॉपर वगैरे नव्हते. सो मी कधी असं जास्त इंटरेस्ट नव्हता दाखवलं. सो मला या सगळ्या कंपाऊंडची नावं वगैरे नवीन होती. सो मी याला लक्षात ठेवायची एक गोष्ट आणली की एवढे सगळे कंपाऊंड्स लक्षात कसे ठेवणार. सो याला मी म्हणायचे पोकळ 3. ओके, नंतर नंतर काही माझ्या स्टुडंट्सनी सांगितलं, जसं जसं मी शिकवायला लागले तसं त्यांनी अजून स्वतःचं इन्व्हेंट केलं. सो याला म्हणतात पोकळ 3 आणि HCl आपल्याला माहिती आहे. सो पोकळ 3 वाली रिॲक्शन, पोकळ 3. ओके, जसं आपण मराठीमध्ये स्पेलिंग करतो तसं करायचं. ओके, सो ROH plus PCl5 gives in presence of P+Cl2 preparation reaction for PCl5 gives RCl plus POCl3 that is पोकळ 3 plus HCl. आणि याच्यामध्ये 3RX प्लस POH थ्राईस और H3PO3. ओके, मी तुमचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी तुम्हाला फक्त मी सांगेन की H3PO3 लक्षात ठेवा, बाकीचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, सो आता याच्या रिॲक्शन्स बघा कशा होणार आहेत. समजा जर का मी घेतलं अल्कोहोल पासून पुन्हा आता ब्रोमाइड बनवायचा, तर ब्रोमाइड बनवायचा बाय युझिंग फॉस्फरस हॅलाइड. ओके, तर ब्रोमाइडचा फॉस्फरस हॅलाइड इज ओनली ट्राय हॅलाइड दॅट इज PBr3. तो तर यूज करायचा आहे. समजा जर का मी घेतला मिथेनॉलमध्ये PBr3 ॲड केला तर काय होणार आहे, मिथिल ब्रोमाइड. बट हे 3 वेळा घेतलंय म्हणून लक्षात ठेवा हे पण 3 वेळा घ्यायचं आणि तयार होताना पण हे पण 3 वेळा तयार आणि बाहेर पडेल H3PO3. लक्षात ठेवायला पण इझी आहे, सगळंच 3 आहे, सगळंच 3 आहे बघा, प्रत्येक कंपाऊंडमध्ये 3 लेटर आलेलं आहे. ओके, सो ही रिॲक्शन तशी इझिली लक्षात राहील. सेकंड रिॲक्शन आहे, समजा की फॉर एक्झाम्पल याचं नाव आता लिहायला लागेल मिथेनॉल आणि याचं नाव येईल मिथिल ब्रोमाइड और ब्रोमो मिथेन. नेक्स्ट आता आपण घेतला सपोज इथाइल अल्कोहोल CH3CH2OH. मेनली तुम्हाला प्रोपिल और ब्युटिल पर्यंतच जातात, पुढे नॉर्मली कोणी विचारत नाही तुम्हाला एवढं जास्त. सो मी पण तेवढेच घेते. PCl5 CH3CH2Clच तयार होणार आणि बाहेर पडणारे POCl3 प्लस HCl. इझी. सो खूप इझी अशी रिॲक्शन आहे, कारण याच्यामध्ये फक्त जे तयार होतं ते फॉस्फरस हॅलाइड रेकग्नाइज करायला पण खूप इझी आहे. सो याच्या आधी आपण बघितली होती अल्कोहोल पासूनची रिॲक्शन, फर्स्ट हायड्रोजन हॅलाइड यूज करून दॅट इज HX यूज करून. आता आपण ॲड केलं PX. बघा हॅलोजन लागणार आहे तर एक्सचा तर सोर्स लागणार आहे. सो एक्सचा सोर्स कुठून आणला, HX पासून. नंतरच्या याच्यामध्ये फॉस्फरस हॅलाइड पासून. ओके, मग त्या दोन्ही रिॲक्शन इझिली लक्षात राहते. पुढचं त्यांनी पॉईंट दिलेला आहे. आता हा पण पुढे याला सी रिॲक्शन म्हणता येईल. ती आहे थायोनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड. ओके, थायोनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे, दॅट इज SOCl2 सोबतची रिॲक्शन. पुन्हा अल्कोहोलच घेतला, अजून आपण अल्कोहोलच्या पुढे गेलोच नाहीये. अल्कोहोल प्लस SOCl2 काय बनणार आहे बघा, खूप इझी रिॲक्शन आहे. RCl प्लस SO2 प्लस HCl. इझी आहे. मेन पॉईंट इतकाच आहे की हे दोघंही गॅस बनतात. गॅस बनतात म्हणजे हे सगळे गॅसेस म्हणून उडून जात आहेत. याचा अर्थ काय की ही रिॲक्शन सगळ्यात क्लीन रिॲक्शन आहे. क्लीनचा मिनिंग काय, और एफर्टलेस, यू कॅन से एफर्टलेस रिॲक्शन. व्हाय, बिकॉज प्रोडक्टमध्ये जे काही उरणार आहे दॅट इज ओनली RCl. म्हणजे बिकरमध्ये आपल्याला सेपरेशनची गरजच नाही आहे, फक्त क्लोराईड मिळालं आपल्याला, पण प्युअरली याच्यातून फक्त क्लोराईड करता येईल, नो ब्रोमाइड नो आयोडाईड. बिकॉज यूज करताना आपण SOCl2 यूज करतोय विच इज थायोनिल और सल्फोनिल क्लोराईड. ओके, सो रिॲक्शन बघा, CH3CH2
CH2. ओके, मी या केसमध्ये आता घेईन म्हणजे आयसो किंवा सेकंडरी. ओके, सो आयसो किंवा जर का सेकंडरी घेतला तर इथे येणार आहे OH. म्हणजे हा मी घेतला सपोज सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. सो सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल प्लस SOCl2 will give us secondary propyl bromide. इझी. H बॅलन्स केले तर CH3, CH आणि CH3. सो हा काय मिळाला सेकंडरी, और यू कॅन से आयसो. आय विल राईट हिअर आयसो नाव. दोघांचाही मिनिंग सेम आहे. लक्षात असेल तर नॉमेनक्लेचर मधली एकमेव केस जिथे आयसो आणि सेकंडरी सेम आहेत. ओके, सो आयसो प्रोपिल ब्रोमाइड. इझी. आणि याच्यासोबत जे निघालेत ते कसे आहेत, ते आहेत सगळे gaseous स्टेटमध्ये. सो SO2 which is in gaseous state and also HCl which is in again gaseous state. सो हे दोघंही बाहेर पडणार आहे. ओके, इझी रिॲक्शन होती. प्रत्येक वेळी रिॲक्शनमध्ये तुमच्या मेन रिॲक्टंट आणि प्रोडक्टला तरी ॲटलिस्ट नावं देत जा. ओके, दिस इज बोर्ड पॅटर्न अँड दिस इज ऑल्सो फॉर युअर प्रॅक्टिस. कारण तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करताना याचा अवेअरनेस ठेवाल तेवढं तुमचं प्रॅक्टिस जास्त होऊन इझिली तुम्हाला मार्क्स मिळतील. तुम्हाला जास्त असं लक्षात ठेवायची गरज नाही लागणार. नॉमेनक्लेचर तुम्ही प्रत्येक वेळी असाच स्किप करू शकता कारण ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे. ओके, सो आतापर्यंत आपण अल्कोहोलच्या 3 टाईपच्या रिॲक्शन बघितल्या. पहिली हायड्रोजन हॅलाइड, सेकंड फॉस्फरस हॅलाइड आणि थर्ड बघितली SOCl2. त्यांच्यामधले व्हेरिएशन्स आपल्याला माहितीच आहेत. नेक्स्ट रिॲक्शन्स बघा. नेक्स्ट रिॲक्शन इज अबाउट नेक्स्ट रिॲक्शन इज फ्रॉम हॅलो अल्केन. सो हा आपला आहे सेकंड पॉइंट. याच्यामध्ये आपण यूज करतो हायड्रोजन म्हणजे सिम्पली कार्बन हायड्रोजन. सो याच्यामध्ये आपण अल्केन आणि अल्किन बघणार आहे. तुम्हाला अल्केन एक्सप्लेन नाही केलेला, बट हा लागणार आहे. CETच्या दृष्टीने लागणार आहे, नीटच्या दृष्टीने लागणार आहे, JEE तर लागणारच आहे. ओके, सो असं नाही की 11वीमध्ये केलं तर आता नाही करायचं. मी या सेशनमध्ये म्हणून सांगतेय सो तुम्हाला इझिली कळेल. ठीक आहे, सो आता बघा अल्किन आणि अल्किनपासून करायचं आहे. सो आधी मी अल्किनचं घेते बिकॉज अल्किनचं त्यांनी एक्सप्लेन केलं. सो अल्किन घेते. अल्किन म्हणजे काय असतं, डबल बॉन्ड. करेक्ट. अल्किनपासून आता हॅलो अल्केनच बनवायचा आहे. म्हणजे अल्किनपासून अल्केन बनवून त्यात अजून हायड्रोजन काढून पुन्हा हॅलोजन टाकायचं आहे. एवढी मोठी गोष्ट करायची. तर आधी आपण बघूयात अल्किनचं स्ट्रक्चर कसं असतं. C डबल बॉन्ड C आणि इथे काहीही असू शकतं. कार्बनची चेन असेल, हायड्रोजन असेल, एक कार्बन एक हायड्रोजन असेल, कार्बनची मोठी चेन असेल दोन्ही साईडला, काही असू शकतं. डबल बॉन्डवरती फोकस करायचा. याच्यामध्ये ॲड करायचा आहे HX. अगेन ॲडिशन ऑफ HXच आहे. तर याच्याने तयार होईल, हा तर आहे तसेच आहे. इथे जो डबल बॉन्ड होता इथला तो ब्रेक होऊन इथे लागला H आणि इथे लागला X. तर नॉर्मली हा जर का सिमेट्रिकल असेल तर नो वरीज, काही प्रॉब्लेम नाही सिमेट्रिकल असेल तर. बट जर का असेल अनसिमेट्रिकल, म्हणजे हा जर का अनसिमेट्रिकल असेल म्हणजे याच्या डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला वेगवेगळे ग्रुप्स आहेत जे की एकमेकांना बिलकुल मॅच नाही करत, तर असा जर का अनसिमेट्रिकल असेल आणि जर का त्याच्यामध्ये HX ॲड केला तर तो यूज करेल मार्कोनिकॉफ रूल. कोणासाठी हा रूल? हा रूल आहे फक्त अनसिमेट्रिकल अल्किनसाठी. ज्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड होतो. कारण गोष्ट अशी आहे की ठीक आहे, हा तर वीक बॉन्ड तर ओपन होणार जर का हा X2 असता. X2 म्हणजे काय, जर का इकडे X आणि X असतं तर इझिली हा इकडे X गेला असता, इकडे X गेला असता, कुठे काही फरकच पडला नसता. ओके, बट आत्ता केस ही नाही आहे ना. आत्ता केस काय आहे की आता आपल्याकडे दोन्ही पण वेगवेगळं आहे, बरोबर. म्हणजे H आणि X, सो अनसिमेट्रिकल रिएजंट पण आहे आणि अनसिमेट्रिकल अल्किन पण आहे. सो दोन्ही अनसिमेट्रिकल असल्यामुळे फरक पडतो. सो हायड्रोजन विल गो टू दॅट साइड विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ हायड्रोजन. सो मी ते डायरेक्टली लिहिते, हायड्रोजन ग्रेटरकडे जातो, ग्रेटर नंबर ऑफ हायड्रोजनकडे जातो. मी ॲक्च्युली हा सांगताना तुम्हाला वाईस वर्सा सांगते, उलटा नाही आहे. उलटा नाही आहे, हा बरोबरच आहे, बट सांगताना उलटा सांगते. म्हणजे ते काय म्हणतायत आधी ऐकून घ्या. व्हॉट इज मार्कोनिकॉफ रूल? मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो, वेन अन अनसिमेट्रिकल अल्किन
is added to unsymmetrical reagent or unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene. Negative part म्हणजे X goes to that carbon atom which has less number of hydrogen atom. मी काय म्हणतेय, हायड्रोजन goes to that carbon atom which has greater number of hydrogen असं मी मनात ठेवायला लावते. You can never change the actual rule statement wise. Okay, this is the first rule, but for your sake म्हणजे तुम्ही फक्त तुमच्यासाठी करत असाल तर असं लक्षात ठेवा, बिकॉज इझी जातं की हायड्रोजन जिकडे जास्त असेल तिकडेच आहे. सिम्पल अनालॉजी आहे. जर का तुम्ही पहिल्यांदा कधी पण क्लासरूममध्ये एंटर झाला, आता समजा एक मुलगी एंटर झाली आणि सगळेजण जर का अननोन असतील तर तिचा पहिला प्रेफरन्स कोणाजवळ असेल, एखाद्या मुलीच्या जवळ असेल, बरोबर. सेम विथ बॉईज. जर का बॉईज एंटर झाला तर तो डायरेक्टली कोणाजवळ जाऊन बसेल, बॉयजवळ जाऊन बसेल, राईट. सो हायड्रोजन कम्फर्टेबल फील करतो जिथे हायड्रोजन जास्त आहे तिथे, म्हणून तो हायड्रोजन तिकडे जातो. ओके, सो हा मार्कोनिकॉफ रूल आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल पण घेते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की व्हॉट इज मार्कोनिकॉफ रूल. सी, मार्कोनिकॉफ रूल काय आहे. आता मी अनसिमेट्रिकल अल्केन घेते आहे. आय होप तुम्हाला सिमेट्रिकल अल्केनचं कळून जाईल. बघा, मी घेतलाय प्रोपीन. प्रोपीन म्हणजे काय येईल, CH3 CH डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये ॲड करते मी HCl. ओके, तर काय होणार आहे बघा, हा CH3 ॲज इट इज आहे, CH ॲज इट इज आहे, CH2 ॲज इट इज आहे, डबल बॉन्ड गेला, ओपन झाला. हा बॉन्ड असा फक्त ओपन होतोय, खाली करा वरती करा कुठेही करा, हा बॉन्ड फक्त ओपन झाला तर दोन दारं ओपन होतील, राईट. तर आपण एका दरवाजाला लावला H आणि दुसऱ्या दरवाजाला लावला Cl. तर हे कंपाऊंड, आणि मी दुसरा पण वे काढून दाखवते, तो पण बघा, इथे लावला Cl आणि इथे लावला H. तर मार्कोनिकॉफ रूल काय म्हणतो की यील्ड त्याचं जास्त असेल ज्याचे हायड्रोजन जास्त असते, जिथे हायड्रोजन जास्त असलेल्या हायड्रोजनकडे गेला असणार आहे. सो आता या हायड्रोजन या CH2 कडे गेला म्हणून याचं यील्ड जास्त आहे. सो हा बनणार आहे मेजर, और यू कॅन से 80%, आणि हा बनणार आहे मायनर, बिकॉज दिस इज नॉट फॉलोइंग मार्कोनिकॉफ रूल. सो दिस इज मायनर, दिस इज मेजर. इझी. ओके, बट आहे ना, हा जो रूल आहे हा खूप ठिकाणी मेजर रोल प्ले करेल इन केस ऑफ CET. मेजर रोल कसा होतो की हे जे आहेत, फॉर एक्झाम्पल दिस सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल मार्कोनिकॉफ रूल हा ट्रिक करतो क्वेश्चनला. ट्रिक करतो म्हणजे काय करतो की समजा जर का तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारताना असं विचारलं असेल, हा जो आला नॉर्मली हा जो येतो तो सेकंडरी येतो, कारण प्रायमरीकडे काय असतं, प्रायमरीकडे नॉर्मली म्हणजे जे टर्मिनल कार्बन ॲटम आहेत किंवा प्रायमरीवाले कार्बन ॲटम आहेत त्यांच्याकडे हायड्रोजन जास्त असतात, सो हायड्रोजन तिकडे जाईल. सो मोस्टली हा सेकंडरीवरती येतो, मोस्टली म्हणजे सेकंडरी किंवा टर्शरीवरच येतो. सो जर का तुम्हाला त्यांनी प्रायमरी हॅलाइड विचारलं असेल तर कसं करणार, तर काहीतरी असं पाहिजे की ज्याच्याने अल्किनचा मेजर प्रोडक्ट प्रायमरी येईल. याच्याने मोस्टली फेवर कोण करताय, सेकंडरी और टर्शरी अल्किल हॅलाइड फेवर करतात. जर का प्रायमरी हवा असेल तर याला अँटी मार्कोनिकॉफ कोणीतरी फॉलो केला पाहिजे, राईट. म्हणजे हे जे फॉलो करतात कोण, वरचे मायनरवाले, ते मायनरमध्ये फॉलो करतात, राईट. मेजॉरिटी कोणाची तरी त्यांची जास्त असली पाहिजे, सो दॅट वी कॅन टेक इट ॲज अ रिॲक्शन. मायनर लोकांना रिॲक्शनमध्ये घेत नाहीत म्हणजे फक्त ते नावापुरते असतात मायनर म्हणून. जर का तुम्हाला एक चेन ऑफ रिॲक्शन आली तर त्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे मेजर प्रोडक्ट्स, ना की मायनर प्रोडक्ट्स. त्यावेळी मायनर प्रोडक्ट्सला बघत पण नाहीत. ओके, सो बघा काय होणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता हा जो अँटी म्हणजे त्याच्या विरुद्ध, तर हा फक्त फॉलो करतो HBr. HCl ला अँटी होता येत नाही, HI ला अँटी होता येत नाही, फक्त HBr फॉलो करतो. थोडीशी गोष्ट करायची फक्त की H2O2 ॲड करायचा आहे स्टार्टिंगला, यालाच म्हणतात परऑक्साईड इफेक्ट, कारण आपण परऑक्साईड यूज केलेला आहे, राईट. सो परऑक्साईड यूज केला की आपला इझिली मायनर येऊन जाईल, मेजर येऊन जाईल, जो आधी आपला मायनर होता. म्हणजे काय, तर इथे लागणारे H आणि इथे लागणारे Br. सो हा आला आपला मेजर प्रोडक्ट, आणि मायनर ऑब्वियस याच्या वाईस वर्सा येईल.
ओके, फक्त आणि फक्त लक्षात ठेवा की अँटी आर फॉलोड बाय ओनली बाय HBr अँड नॉट बाय HCl HI. सो अँटीमध्ये HCl HIचं काही काम नाही आहे. HCl HI ट्रेडिशनली जसे सेकंडरी टर्शरी फॉर्म होतात तसेच करतील, त्यांना प्रायमरी बनवता येणार नाही फ्रॉम अल्किन. ओके, सो ही रिॲक्शन होती. याच्यामध्ये मार्कोनिकॉफ, अँटी मार्कोनिकॉफ रूल आणि बाकीचा पण समजला असेल. ओके, आता नेक्स्ट येतो अल्केनपासून. सो बी रिॲक्शन फ्रॉम सेकंड पॉईंटमधली बी रिॲक्शन दॅट इज फ्रॉम अल्केन. खूप इझी रिॲक्शन आहे ही, तुम्हाला 11वीत झालेली आहे. अल्केन म्हणजे RH असणार आहे, ह्याच्यामध्ये ॲड केला फक्त XX दॅट इज Cl2Br2I2. ॲप्रोप्रिएट कॅटॅलिस्ट ऑर प्रिपेरिंग मेथड जे काही असेल ती, आणि तयार होणारे RX प्लस HX. इझी रिॲक्शन आहे. ठीक आहे, यातला मी एक सांगते. समजा जर का तुम्ही घेतला मिथेन एका कार्बनचा, Cl2 ॲड केला तर काय होईल, मिथाईल क्लोराईड. ओके, किंवा क्लोरोमिथेन. पण हा ज्यावेळेस तयार होतो ना, तर त्यावेळेस पूर्ण Cl2 कन्झ्युम नाही होत एकाच शॉटमध्ये, तो स्टेप बाय स्टेप होतो. राईट, आधी नंबर ऑफ मॉलिक्युल्स जातात रिॲक्शनसाठी, आणि त्यातले जेवढे पॉसिबल ओरिएंटेशनवाले, आपण हे सगळं केमिकल कायनेटिक्समध्ये शिकू की ज्यावेळेस कुठली रिॲक्शन होते त्यावेळेस सगळे धडाधड रिॲक्ट होऊन प्रोडक्ट नाही बनत. प्रत्येकाचा एक टाईम असतो, प्रत्येकाचं एक ओरिएंटेशन असतं, प्रत्येकाची. हे काय होतं आहे, फक्त स्विचिंग होतं आहे. राईट, हा इकडून इकडे जातो, इकडून तिकडे जातो. सो ते स्विचिंग जर का प्रॉपरली होत नसेल तर त्यांचा प्रोडक्ट बनत नाही. सो एका वेळी Cl2 जर सगळा कन्झ्युम नाही होते, बरोबर, तर मग काय होतं, हा CH3Cl जो बनलेला आहे तो उरलेल्या Cl2 सोबत कन्झ्युम होतो, आणि त्याचा बनवतो तो CH2Cl2. एक हायड्रोजन गेला, एक क्लोरीन आला, देन पुन्हा Cl2 ॲड केला की बनतो CHCl3. पुन्हा एकदा Cl2 ॲड केला की बनेल CCl4. असं बनून कार्बन टेट्राक्लोराईड जोपर्यंत फॉर्म होत नाही तोपर्यंत, म्हणजे सगळे हायड्रोजन जोपर्यंत Cl खाऊन टाकत नाही तोपर्यंत ते बनत राहील. तर आपण ह्या ज्या रिॲक्शन बघितल्या कार्बन टेट्राक्लोराईडपर्यंत, तर त्याच्यामधून याला म्हणतो आपण कार्बन टेट्राक्लोराईड, याला म्हणतो आपण हॅलोफॉर्म, आणि त्यानंतर हे जे आहे दॅट इज ओनली डायक्लोरोमिथेन, आणि हा आहे आपला क्लोरोमिथेन जो वरचा आहे, तो हा आहे क्लोरोमिथेन. ओके, इझी होते हे सगळे पॉईंट्स अल्केनपासून आणि ॲज वेल ॲज अल्किनपासून. दिस इज युअर अल्केन. अल्केन म्हणजे काय, सिंगल बॉन्ड. ओके, सो सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन. आता Cl2 असेल तर नेहमी यूज करणारे आपण UV लाईट. तेच जर का असणारे, सपोज जर का असेल CH3 दॅट इज इथेन. इथेनमध्ये जर का आपण Br2 यूज केला तर इथे लागणार आहे AlBr3. ब्रोमीनचा सोर्स विथ मेटल सोबत जर का कुठले ब्रोमीन जे आपण ॲड करतोय ते जर का घेतलं तर त्याची रिॲक्शन फास्ट होते. सो याचा तयार होणार आहे CH3CH2Br विथ नो अदर फर्दर रिॲक्शन. ओके, सो बाहेर पडेल HBr आणि CH3CH2Br फॉर्म होऊन जाईल. ओके, आता याच्यामध्ये जी I2 ची रिॲक्शन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3CH3 प्लस I2 जर का घेतलं तर ही होते रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे काय की हा CH3CH2I तर फॉर्म होईल, नो डाऊट, बट CH3CH2I फॉर्म होऊन हा HI पुन्हा बनेल काय, I2. हा I2 बनेल, आणि या I2 बनण्यासाठी पुन्हा हा इकडचा I काढून घेईल. सो जर का आपल्याला ही फॉरवर्ड रिॲक्शन प्रोसीड करायची असेल तर आपल्याला याच्यावरती ॲड करायला लागेल HNO3 और HiO4. सो एकतर HNO3 ॲड करा, ऑर एल्स तुम्ही HiO4 पण ॲड करू शकता. हा आहे ऑक्सिडायझिंग एजंट. हे जे आहेत ऑक्सिडायझिंग एजंट, त्याच्यामुळे काय होतं की हा जो HI याला पुढे याच्यासोबत रिॲक्ट करूनच देत नाही, कारण ऑक्सिडायझिंग एजंटमुळे हा जो HI आहे तो स्वतः ऑक्सिडाइज होतो विदाउट डिस्टर्बिंग दिस रिॲक्टंट और प्रोडक्ट. सो HI जो आहे तो डायरेक्टली कन्वर्ट होतो I2 मध्ये, आणि तो इथाइल आयोडाईडला काहीच धक्का नाही लागत. ओके, सो लक्षात ठेवा I2 ॲड करताना HNO3 आणि HiO4 ॲड केलं गेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आतापर्यंत आपण बघितलं अल्कोहोल, त्याच्यानंतर अल्किन. ओके, आता आपण बघतो हॅलोजन एक्सचेंज दॅट इज फ्रॉम अगेन RX.
सो ही आपली आहे थर्ड रिॲक्शन, की आर एक्स पासून आपण पुन्हा आर एक्सच बनवणार आहे, बट हा एक्स वेगळे असणार आहेत. आता जर का तुम्ही पिरियॉडिक टेबल बघितला तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर हे जे दोन वरचे आणि खालचे आहेत, एक्स्ट्रीम टॉप मोस्ट अँड एक्स्ट्रीम बॉटम मोस्ट, हे जे आहेत हे दोघं जण फक्त या रिॲक्शननी बनवता येतात. हॅलोजन एक्सचेंज म्हणजे एक हॅलोजन आहे ऑलरेडी, तो एक्सचेंज केला फक्त. ओके, नावातच आहे, एवढं जास्त अवघड नाही आहे. बघा काय रिॲक्शन आहे. तर याच्यामध्ये दोन नाव आहेत, एक आहे फिंकलस्टीयन आणि दुसरं नाव आहे स्वार्ट्स. तर बघा, फिंकलस्टीयन जर का असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायला लागणारे NaI, आणि स्वार्ट जर का असेल तर AgF. एक्झॅक्टली उलट आहे बघा, F फॉर फिंकलस्टीयन, बट त्याच्यामध्ये ऍड आपण AgF नाही करत आहे, NaI करतो. ओके, आणि स्वार्ट्स असं काही नाही आहे, ओनली फिंकलस्टीयनचं आहे. सो फिंकलस्टीयन AgF, स्वार्ट्स Na, म्हणजे फिंकलस्टीयन AgFचं आहे, पण ते नाही लक्षात ठेवायचं, फिंकलस्टीयन NaI. कशात ऍड करणार आहे? RX. आता हा कॉमन सेन्स आहे की हा एक्स आय सोडून काही असला पाहिजे. ओके, सो याचं काय होणार आहे बघा, काही टाकायची गरज नाही, बिकॉज NaI ऑलरेडी मेटॅलिक बॉन्ड आहे. सो मेटॅलिक बॉन्ड असल्यामुळे, म्हणजे मेटल कन्सिस्ट आहे, त्याच्यामुळे बाकीचा असा रिएजंट वगैरे लागणार नाही. तयार काय होणार आहे? RI प्लस NaX. ओके, नेक्स्ट बघा, RX प्लस AgF जर का असेल तर तयार होतो RF प्लस AgX. ओके, सो RI आणि RF दोन एक्स्ट्रीम गोष्टी तयार झालेल्या आहेत, आणि हीच ती रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फ्लुराईड तयार करू शकतो, याच मेथडनी फक्त फ्लुराईड तयार करू शकतो. म्हणजे तुम्ही कुठलेही हॅलोजन तयार करा आणि शेवटी फक्त स्वार्ट्स रिॲक्शन करा, दॅट इज AgF टाका, तुम्हाला RF मिळून जाईल. ओके, एक एक्झाम्पल घेऊयात, CH3CH2Br. ओके, Br आहे, मग त्याचा काय तयार करता येईल तुम्हाला? CH3CH2I बाय ॲडिंग NaI. ओके, सिमिलरली F जर का केलं, F ची करूयात एकदा रिॲक्शन. CH3CH2Cl plus AgF will give us CH3CH2F, that is ethyl fluoride. ओके, इझी होती ही रिॲक्शन्स आणि AgCl बाहेर जाईल. सो एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जे काय तयार करताय तर ते तर ॲटलिस्ट स्टार्टिंगला नसायला पाहिजे. ओके, आता ही होती आपली ही होती आत्तापर्यंतच्या प्रिपरेशन रिॲक्शन. ओके, तीनच आहेत, इझी आहेत. तीन म्हणजे ॲक्च्युली 4 म्हणायला पाहिजे, अल्केन पण कन्सिडर केला गेला पाहिजे, अल्केन तुमच्या बुकमध्ये कन्सिडर केला नाही. आता आपण बघूयात बेन्झिनवाल्या रिॲक्शन. बेन्झिन म्हणजे हॅलो अरिन्सच्या रिॲक्शन बघूयात. त्याच्यामध्ये होतं फक्त इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सो फक्त इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असल्यामुळे एक गोष्ट अशी होणार आहे की जास्त रिॲक्शन्स नाही आहेत. ओके, बिकॉज खूप अवघड असतं हॅलो अरिन्समधलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, आणि त्यात पण क्लोरो ब्रोमो आयडो. ठीक आहे, सो पहिली रिॲक्शन बघा, दोनच रिॲक्शन आहेत. पहिली आहे टोलविन घेतला. टोलविनमध्ये आपण ऍड केलाय, सपोज टोलविनमध्ये आपण ऍड केलाय Cl2 इन प्रेझन्स ऑफ Fe अँड डार्क. हे इम्पॉर्टंट आहे, डार्क. व्हाय डार्क? कारण ही इथे दिसतोय तुम्हाला हा ॲलिफॅटिक चेनचा पॉइंट आहे, याला आपण म्हटलं होतं टोलविन. हा बेन्झिलिक ग्रुपमध्ये येतो, ॲक्च्युली बेन्झिल म्हटलं जातं. जर का हा हायड्रोजन काढला तर हा लंगडा बेन्झिल होऊन जाईल, बरोबर. तर हा जो आहे टोलविन, याच्यामधला मेन पार्ट आहे हा ॲलिफॅटिक कार्बन. तर या कार्बनवरती जर का तुम्ही सनलाईटमध्ये रिॲक्शन केली तर Cl2 डायरेक्टली या कार्बनवरती अटॅक होईल आणि ना की बेन्झिन रिंगवरती. आपण रिॲक्शन्स कोणाच्या बघतोय प्रिपरेशन? हॅलो अरिन्सच्या. सो बेन्झिन रिंगवरती अटॅक व्हायला पाहिजे म्हणून आपण डार्क घेतला. शेवटी या Cl2 ला करायचं काय? एक Cl द्यायचा आहे, एक H दुसऱ्या Cl साठी घ्यायचा आहे, एक्सचेंज करायचं आहे, फक्त Cl देऊन H घ्यायचा आहे. सो काय होणार आहे बघा, याचे दोन कंपाऊंड फॉर्म होतात. हा सपोज CH3 इथेच आहे, तर एक इथे होतो, दॅट इज Cl, आणि दुसरा काय होईल बघा, एक इथे असेल तर दुसरा होणार आहे पॅरा.
सो पॅराक्लोरोटोल्विन आणि ऑर्थोक्लोरोटोल्विन. ऑर्थो म्हणजे आता हा टोल्विनला जर का आपण मेन समजतोय तर याच्या जवळचा लगेचच ऑर्थो. एक सोडून एक असेल तर हा झाला मेटा. एक्झॅक्टली अपोजिट असेल तर हा झाला पॅरा. पुन्हा हा जर का बघितला तर एक सोडून एक आहे म्हणून हा झाला मेटा आणि पुन्हा हा झाला पॅरा. हा CH3 कुठेही ठेवा तुम्हाला त्याच्या अराउंडच फिरायला लागेल. साईड ऑर्थो, अल्टरनेट मेटा आणि एक्झॅक्टली अपोजिट पॅरा. ओके, ज्यांना कोणाला समजलं नव्हतं आय गेस तुम्हाला समजलं असेल. इझी आहे, तुम्ही जरी बघितलं तरी कळून जाईल. आणि बाहेर पडताना दरवेळेस कोण पडणार आहे? HX बाहेर पडणार आहे. ही होती फर्स्ट रिॲक्शन. तर आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी आपण आयोडाईडमध्ये पण सांगितली होती. इथे Cl2 घ्या, Br2 घ्या, I2 घ्या, डझंट मॅटर. बट I2 घेतलं की पुन्हा तेच जे आपण अल्केनमध्ये शिकलो की याच्यामध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. सो पुन्हा तुम्ही HNO3, HiO4 वगैरे ॲड करून ऑक्सिडायझिंग एजंट ॲड करून तुम्ही HIला ऑक्सिडाईज करू शकता. ओके, सो तीच कंडिशन आहे इकडे पण. आता सेकंड रिॲक्शन इज सँडमेअर्स रिॲक्शन. कारण वरच्या रिॲक्शन पासून आपल्याला काय झालं की टोल्विन बनला म्हणजे ऑर्थोक्लोरोटोल्विन आणि पॅराक्लोरोटोल्विन बनलाय. बट जर का आपल्याला स्पेसिफिकली हॅलोअरिन बनवायचं आहे, ओनली हॅलोअरिन, तर सँडमेअर्सची रिॲक्शन. बघा ती रिॲक्शन काय. सँडमेअर्सची रिॲक्शन स्टार्ट होते. सँडमेअर्सची रिॲक्शन आपल्याकडे स्टार्ट होतीये कुठून होतीये बघा. ती होती आपली बेन्झिन रिंग पासून. बेन्झिन रिंग मध्ये जर का आपण ऍड केला HNO2 म्हणजे नायट्रस आणि तो तयार कसा करतात NaNO2 प्लस HCl. इझी. तर आता याच्यामध्ये आपण जे बघतोय तर याच्यापासून बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड तयार होतो. ओके, HNO2 जर का ऍड केला तर त्याच्यापासून तुम्हाला डायरेक्टली मिळणार आहे बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड. तर याच्यावरती साईन असते प्लस, याच्यावरती साईन असते मायनस. कम्प्लीट प्लस, कम्प्लीट मायनस. ओके, सो याचं नाव लक्षात ठेवा. हा खूप ठिकाणी लागणार आहे म्हणजे प्रत्येक अरिनवाल्या रिॲक्शनमध्ये, म्हणजे आता हॅलोअरिन बघतोय नंतर फिनॉल बघू, प्रत्येक रिॲक्शनमध्ये हा सँडमेअरचा हा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे हा सँडमेअर रिॲक्शन नाही आहे बरं का. हा स्टार्टिंगचा पार्ट आहे. दॅट इज प्रिपरेशन ऑफ बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. सो बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड नाव लक्षात ठेवा नीट. म्हणून लिहिलंय बेन्झिनमध्ये फक्त HNO2 टाकला, दॅट इज नायट्रस ॲसिड. तर आता याच्यापासून पुढे जे काही बनणार आहे दॅट इज युअर सँडमेअर्स रिॲक्शन. सो आता याच्यामध्ये तुम्ही CuHCl टाकू शकता और CuHBr टाकू शकता. या दोनच गोष्टी टाकू शकता बिकॉज या कन्सिडर केल्या जातात आपल्या. ओके, मी तुम्हाला पुढे दाखवते. आपण बेन्झिन डायझोनियम क्लोराईड घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण ऍड करतोय आता CuHCl आणि CuHBr. तर जर का CuHCl ऍड केला तर तुम्हाला मिळणार आहे डायरेक्टली क्लोरो बेन्झिन आणि जर का CuHBr ऍड केला तर तुम्हाला मिळणार आहे डायरेक्टली ब्रोमो बेन्झिन विथ एलिमिनेशन ऑफ N2. ओके, तर आता हा Cl कधीच काही डिफाईन नाही करत. हा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड ॲज इट इज राहणार आहे. तो तुमचा स्टार्टिंग रिॲक्टंट आहे ॲक्च्युली आणि याला म्हटलं जातं सँडमेअर रिॲक्शन या पर्टिक्युलरला. बट कधी पण तुम्हाला बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची प्रिपरेशन लिहावी लागते. बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड. सो बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची प्रिपरेशन रिॲक्शन, देन यू कॅन ॲड CuHCl, CuHBr, देन यू कॅन प्रिपेअर क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन. आता ही सँडमेअर रिॲक्शन आहे. अजून खूप वेळा सांगेल मी तुम्हाला की ती सँडमेअर रिॲक्शन आहे बिकॉज खूप जण कन्फ्यूज होतात की कुठली सँडमेअर आहे काय आहे. दिसायला तर सगळ्या सोप्या आहेत, नाही. आता या रिॲक्शनमधून आपण आयोडोबेन्झिन मिळवतोय बट दिस इज नॉट युअर सँडमेअर रिॲक्शन. ओके, ही फक्त आपण ही रिॲक्शन मिळवण्यासाठी आपण केलेली गोष्ट आहे. दरवेळेस N2 लिबरेट होणार आहे ॲज अ गॅस. सो नीट बघाल तर KCl N2 बाहेर निघालाय, Ki ॲड केलेला फक्त. तर ही जी रिॲक्शन आहे ही सँडमेअरमध्ये नाही येत
अजून 10 वेळा सांगेन, ही रिॲक्शन सँडमेअरमध्ये नाही आहेत. सँडमेअर्स इज ओनली दिस, इज ओनली प्रिपेअरिंग क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. सो सँडमेअर इज ओनली दिस, की बेन्झिन डायझोनियम क्लोराईड पासून CuHCl आणि CuHBr टाकून क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन मिळवायचं. ओके, सो या होत्या तुमच्या प्रिपरेशन रिॲक्शन. एकदा आपण फ्लोचार्टमध्ये बघूयात की कसं कसं काय काय होणार आहे. ठीक आहे, कसं कसं आत्तापर्यंत आपण काय काय केलं. दिस कन्सिस्ट ओनली प्रिपरेशन रिॲक्शन. मी तुम्हाला फ्लोचार्ट तयार करून देते. बघा, आपण काय करतोय आता. स्टार्टिंगला आपण घेतला होता अल्कोहोल, ROH घेतला. याच्या 3 मेथड आहेत. पहिली मेथड आहे HX, दुसरी मेथड आहे PX म्हणजे PXचे रिॲक्शन्स. नंतरची मेथड आहे SOCl2. तर HX मध्ये पुन्हा 3 वेज आहेत, HCl, HBr अँड HI. ओके, आणि PX मध्ये अजून 2 वेज आहेत, दॅट इज PX3, PCl5 आणि SOCl2 इज ओनली 1. ठीक आहे, या सगळ्यांपासून तयार काय होतं, या सगळ्यांपासून तयार काय होणार आहे. याच्यापासून तर RCl, RBr, RI. CLच्या बघा 2 आणि ही SOCl2ची सिंगल, दॅट इज 3 प्रिपरेशन रिॲक्शन आहे फ्रॉम अल्कोहोल टू क्लोराईड. सो याचा तयार तर होणार आहे नेहमी RX. ओके, ब्रोमीनच्या 2च आहेत, एकतर PX3 नाहीतर HBr. आणि आयची फक्त एक, आयच्या 2च आहेत, HI आणि PI3. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं होतं, ZnCl2 लुकास रिएजंट. याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे, NaBr. आणि याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे, H3PO4. ठीक आहे, PX3 आणि सगळ्यांसाठी P+X2, नथिंग एल्स. SOCl2 साठी लक्षात ठेवायचं आहे SO2 भूर, HCl भूर, म्हणजे गॅस म्हणून निघून जाईल. ओके, तुम्हाला लक्षात राहील म्हणून सांगितलं. ओके, नेक्स्ट सेकंड बघितलं आपण हायड्रोकार्बन पासून, दॅट इज अल्केन आणि अल्किन. सो आपण बघितलं आधी सिंगल बॉन्ड आणि नंतर आपण बघितला C डबल बॉन्ड. C डबल बॉन्ड मध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे सिमेट्रिकल, एक आहे अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल असेल तर डायरेक्टली ओपन करून जस्ट X आणि इकडे H लावायचा. पण अनसिमेट्रिकल असेल तर 2. HX साठी नॉर्मली मार्कोनिकॉफ रूल यूज होतो, इझी असतो तो. सो इझिली मार्कोनिकॉफ रूल यूज होतो. बट फक्त HBr फॉलो करू शकतो अँटी. याचा अर्थ असा नाही आहे की HBr मार्कोनिकॉफ फॉलो करत नाही. HBr मार्कोनिकॉफ फॉलो करतो, बट तो अँटी होतो इन प्रेझेन्स ऑफ H2O2 अँड इट बिकम्स प्रायमरी. अदरवाईज मार्कोनिकॉफनी बनतो सेकंडरी और टर्शरी. हे नीट लक्षात ठेवा कशाने काय बनतो. सो हा इथे आतापर्यंत आपण काय काय बघितलं होतं, अल्कोहोल बघितला, देन अल्केन बघितला. बट आता आपण यूज काय करतोय, अल्किन बघितला, अल्केन राहिला. अल्केनमध्ये जस्ट ॲड करायचं तुम्हाला X2, तर डायरेक्टली मिळेल तुम्हाला आपला RX. ओके, सो आपल्याला सगळीकडून फक्त RXच मिळणार आहे, सगळीकडे आपल्याला फक्त RXच मिळतोय. ओके, थर्ड मेथड होती हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंजमध्ये काय होतं, RX मध्ये पुन्हा याच्यामध्ये 2 वेज आहेत, एक आहे AgF आणि दुसरी आहे NaI. AgF म्हणजे स्वार्ट्स, NaI म्हणजे फिंकलस्टीयन. ओके, सो याच्यामधून ही आहे स्वार्ट्स आणि ही आहे फिंकलस्टीयन. याच्यातून काय तयार होतात, RF आणि याच्यातून तयार होणारे RI. सो पुन्हा या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याकडे 3 मेथड्स आहेत, तुम्ही इझिली बनवू शकता. 3 म्हणण्यापेक्षा नेहमी तुम्ही याला कन्सिडर करत जावा. 4 मेथड आहेत, अल्कोहोल, अल्केन, अल्किन अँड अगेन अल्किल हॅलाइड. ठीक आहे, हॅलोजन एक्सचेंज. याच्यानंतर बेन्झिनच्या 2 रिॲक्शन बघितल्या आपण, जस्ट मागेच बघितल्या आपण बेन्झिनच्या 2 रिॲक्शन. एक बघितली आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन टोल्युइन आणि दुसरी बघितली आपण सँडमेअर्स रिॲक्शन. ओके, सँडमेअर्स रिॲक्शनमध्ये KI नाही आहे, बट KIची पण रिॲक्शन आपण बघितली आहे, सो दॅट वी कॅन फॉर्म आयडोबेन्झिन. सो हे आयडोबेन्झिन इथे फॉर्म झाला आहे, प्रत्येक वेळेस नावं लिहा. ठीक आहे,
आणि जर का काही कळलं नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. स्पीड आणि शिकवण्याचा स्पीड आणि तुमच्या अंडरस्टँडिंगचं स्पीड मला कळवा, म्हणजे मला एक्झॅक्टली कळेल की अजून कुठे कुठे काय काय आपल्याला मेहनत करायला लागेल, सो दॅट मॅक्झिमम मुलांपर्यंत हा टॉपिक समजतील. खूप इम्पॉर्टंट आणि मेन टॉपिक आहेत पूर्ण ऑर्गॅनिकमधले. नीट करा, तुमची अर्धी CET याच्यावरच पास होईल. ओके.